लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांकरता आणखीन एक खुशखबर आणलेली आहे। नेमकी काय खुशखबर आहे पाहूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखीन एक मोठी घोषणा केली आहे। सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1,500 रुपयात आणखीन वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पुढच्या काळात 1,500चे पावणे 2,000 रुपये, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 3,000 रुपये होतील असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देत आहेत। तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे पावणे 2,000 होतील, पावणे 2,000चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील। आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचा मॅट्रिक मला काय, मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय। 2,500चे 3,000 होतील। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीत दुप्पटीने वाढ करण्याचं आश्वासन हे दिलं होतं। त्या आश्वासनाला मुख्यमंत्र्यांनी काटछाट दिलाय। सरकारमध्ये लाडक्या बहिणीचे 3 भाऊ आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना लाभार्थी होण्याचं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय। सध्या लाभार्थ्यांचा आकडा 1,40,40,00,000 एवढा आहे। हा आकडा त्यापेक्षाही पुढे नेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे। जवळपास 1,20,40,00,000 लोकांचे अर्ज आले, त्यातले 1,04,00,000 पात्र झाले। आता जे काही कारणामुळे, काही कागदपत्रांमुळे राहिले, काय आधार सीडिंग राहिला असेल, त्या सगळ्यांना पैसे तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास वाढलाय। लाडकी बहीण योजना भावाच्या ओवाळणीच्या मोबदल्यात मतांचा भरभरून आशीर्वाद देणार याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।